पद्धतीचा मेल आलेला आहे. तर पुण्यामध्ये पण असाच मेल आलाय. आरएसएसचा पण त्याच्यामध्ये उल्लेख केलाय. बऱ्याच आपल्या कार्यालयांचा उल्लेख केला आहे आणि तुम्हाला पण तसाच मेल आलेला आहे. त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया? हे बघा, एएमसी बांगर यांच्या ऑफिशियल मेल आय डीवरती अशा पद्धतीचा धमकीचा ईमेल आलेला आहे. मलाही त्या पद्धतीचा फोन आला होता. मलाही म्हणजे मला प्रशासनाकडनं सांगितण्यात आलं की ह्या पद्धतीचं. मी सांगितलं अशा पोकळ धमक्यांना आपण घाबरायचं नाही. जे माझे नियोजित असलेली संपूर्ण महानगरपालिकेची सर्व कामं आम्ही ह्या ठिकाणी, जी मी नियोजित माझ्या मीटिंग्स होत्या त्या पण ह्या ठिकाणी चालू आहे. मुंबईकरांच्या जनतेसाठी जी हिताची कामं आहेत ती आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेली आहे. अशी धमक्या आम्हाला जर आलेत, ज्यावेळी मी महापौर झाले त्याचवेळी मी बांगलादेशी फेरीवाले, तो तर माझा पहिला अजेंडा होता की अशा पद्धतीने बांगलादेशी फेरीवाले जे आहेत ते त्यांना ह्या ठिकाणी 100% आम्ही उठवून मुंबईच्या बाहेर पाठवणार आणि मूळ मुंबईकरांना न्याय देणार, अशा पद्धतीची आमचा जो विषय होता. मग मी या ठिकाणी महापौर म्हणून असेल की उपमहापौर म्हणून गाडी असतील, आम्ही सर्वजण नेहमीप्रमाणे काम करतोय. नेहमीप्रमाणे सकाळी जरी तो मेल मला कळाला तरी मी या ठिकाणी आलेले आहे. मी माझं काम केलेलं आहे. मला माझ्या गृह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे. मला माझ्या मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे आणि जे सुरक्षा प्रशासन आहे त्याच्यावरती मला पूर्ण विश्वास आहे. तर त्यामुळे अशा पोकळ धमक्यांना महापौर रितू तावडे घाबरणार नाही. सुरक्षेमध्ये वाढ करण्यासंदर्भातल्या काही सूचना आपण दिलेल्या आहेत का? किंवा कारण डॉगस्पॉट मगाशी येऊन गेलं, तपासणी करून गेलं, कारण मेल आलेला आहे, पण सुरक्षेत वाढ करण्यासंदर्भातला काही नाही. बघा, अशा पद्धतीच्या जेव्हा मेलवरती धमक्या येतात तर त्यामुळे सुरक्षा प्रशासनाचं ते कामच आहे आणि ते त्यांनी केलंच पाहिजे. या ठिकाणी डॉग स्क्वॉड वगैरे त्यांची संपूर्ण यंत्रणा येऊन त्यांनी महापौराचं पूर्ण दालन असेल, महापौरांची गाडी असेल, हे सगळं त्यांनी चेक केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग चेक केलेली आहे. मी फक्त एवढेच आदेश दिले की आज बाहेरचे आपल्याला भेटायला येतात त्यांना मात्र आज पाठवू नका आणि स्ट्रिक्टली संपूर्ण चेकिंग जी आहे ती मुंबई महानगरपालिकेचे जेवढे दरवाजे आहेत त्या दरवाज्यावरती तुम्ही कडक व्यवस्था करा. मी हेही सांगितलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त एक मुंबईची महापौर बसत नाही, मुंबईचे संपूर्ण प्रशासन, ॲडमिनिस्ट्रेशन आणि मुंबईकर येणारे आपापली पत्र घेऊन. तर त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. परंतु अशा पद्धतीने धमक्या देऊन या ठिकाणी जर त्यांना वाटत असेल की महापौर थांबेल, उपमहापौर थांबेल किंवा महाराष्ट्राचे इतर महापौर थांबतील, तर हे काही त्यांचं साध्य होणार नाही. आम्ही आमचं काम मुंबईच्या हितासाठी, मुंबईच्या सेवेसाठी, मुंबईकरांसाठी हे करतच राहू. महानगरपालिका, सीएम ऑफिस, आरएसएसचं हेडक्वार्टर आणि सगळं महत्त्वाच्या जागेने धमक्या देण्यात आलेल्या आहेत. विदेशी हात आहे का याच्या मागे, किंवा विदेशीतून हे सगळं केलं जाते असं नाही? ह्याची सगळी माहिती ही गृह खातं किंवा महापालिका प्रशासन सुरक्षा घेईल. ही संपूर्ण माहिती काय आहे त्याची मी त्यांच्याकडनं माहिती, इन्फॉर्मेशन जी पण आहे ती कलेक्ट करेन नक्कीच. मॅडम, महानगरपालिकेसंदर्भात आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे. मुळातले गोरे उड्डाणपूल, त्याला 2021 मध्ये जेव्हा काम सुरू होतं त्याच वेळेला एक अहवाल आलेला होता आणि त्या अहवालामध्ये काय त्रुटी आहेत ते सांगितलेलं होतं. तरीही त्या त्रुटींवरती काम न करता आत्ता काम झालंय का? हे खर्च एवढा करून पण पुलावरचे पॅचेस आपण पाहिले, तुम्ही स्वतः जाऊन पाहणी पण केली. गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपूल त्याचं मी कालच जाऊन पूर्ण पाहणी करून आली. 2021चा जो दक्षता खात्याने या ठिकाणी अहवाल दिला होता, एकतर त्या अहवालाच्या बाबतीत मला महानगरपालिकेने काहीच कळवलं नाही. तर त्यामुळे आता तुमच्याकडनं जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे त्याची मी माहिती पूर्ण घेणार. पण तरी पण पाहणीच्या वेळी जी मला क्वालिटी दिसली ती तर मला व्यवस्थित दिसली. माझी फक्त एकच त्या ठिकाणी मागणी होती, ते म्हणजे त्याचं जे फायनल प्रॉपर जे फिनिशिंग करायचं होतं उड्डाणपुलाच्या बाबतीत ते मला कुठेतरी अनइव्हन दिसलं. काही थोडे पॅचेस दिसले तर काही ठिकाणी हम्प्स दिसले. तर मी त्यांना सांगितलं ते तुम्ही काढून टाका आणि ह्याची दक्षता कमिटीने किंवा ह्या ठिकाणी विजिलन्स असेल किंवा IIT मुंबईसारख्या प्राधिकरणाला आपण सांगितलेलं आहे की ह्याचा पूर्ण अहवाल मला ह्या ठिकाणी देण्यात यावा. पण जेवढी मी AMC बांगर असतील, आपल्या भिडे मॅडम असतील किंवा त्या ठिकाणी असलेले साईट इंजिनियर असतील त्यांच्याकडनं सगळी माहिती घेता उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय व्यवस्थित मला माहिती दिलेली आहे. विषय फक्त पॅचवर्कचा होता. ज्या ठिकाणी आपल्याला पॅचवर्क दिसले ते अनइव्हन दिसले. पण जेव्हा मास्टिकचा रोड असतो तर त्यावेळी असे पॅचवर्क टाकल्यानंतर काही काळानंतर वाहनं त्याच्यावरून जातात आणि टायरच्या घर्षणाने ते सगळं लेवल होतं. तर अशा पद्धतीचं आहे. पण 2021चा जो अहवाल आहे तो मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनाने मला दाखवला नाही. तर त्याची माहिती मी नक्कीच घेईन. संदर्भात प्रशासन चूक मान्य केली आणि कंत्राटदाराला 22 लाख
नाही, आता कसं आहे माहितीये, 2021ला तत्कालीन महापौर किशोरीताई पेडणेकर पण होत्या, तर त्यांनी त्यावेळी ह्या गोष्टीची माहिती घेतली होती का, तोही एक विचार करण्याचा मुद्दा आहे. तर काल त्या जाऊन तिथे त्यांनी आंदोलन केलं. तत्कालीन महापौर म्हणून ही संपूर्ण माहिती त्यांनी त्यावेळी प्रशासनाच्या पुढे त्यांनीही आणायला हवी होती, कारण त्यावेळी त्या स्वतः महापौर होत्या. पण हा सगळा जरी विषय असला तरी आता मला तुमच्याकडनं जर ही बाब लक्षात आली आहे तर ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन माहिती मी घेणार आहे. मला वेळेमध्ये म्हटलेलं होतं 1:11 की 10 मिनिटांची वेळ आहे, त्यावेळेला तुमची इथे बैठक चालू होती. बैठक कसली होती, बैठकीमध्ये काय निर्णय झाला आणि ही बैठक होणं याच वेळेला काय नेमकं? 1:11 आता आपले 1:58 झाले, तर त्यामुळे एक लक्षात घ्या, ते जाऊ दे, आपण काम करत राहूया. मला एक गोष्टीचा फार आनंद होतो की या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते आणि ईशान्य मुंबईचे माजी खासदार आदरणीय किरीटभाई सोमय्या यांच्या खरोखर कामाला मी सॅल्यूट देते. या ठिकाणी 19,734 जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचं या ठिकाणी आपल्याला शासनाने सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी ही जन्म प्रमाणपत्र रद्द यावी यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तो त्यांनी मान्य केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कारवाई करा असे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले आहे. लक्षात घ्या, 19,734 फार मोठी आहे संख्या. इतकी लोक ह्या मुंबई नगरीमध्ये होते आणि ह्यांचा पर्दाफाश करून ह्यांना समोर आणण्याचं काम आदरणीय किरीटभाई यांनी केलेले आहे. आणि त्याचबरोबरीने आता ह्याच्या पुढे सुद्धा जवळपास 20,000 जन्म प्रमाणपत्र आहे, त्याच्यामध्ये त्रुटी आढळलेल्या आहे. मायनर आणि मेजर त्रुटी ज्या आहेत त्याच्यामध्ये मायनर त्रुटी ह्या आपण मुंबई महानगरपालिकेच्या लेवलवरती सॉल्व्ह करणार आहोत, पण ज्या मेजर त्रुटी आहेत ह्याच्यावरती आपण राज्य शासनाची सगळी एक SOP घेऊन तीही आपण कशा पद्धतीने रद्द करता येईल यावरती पण आपण काम करणार आहोत. राज्य शासनाने ह्याच्यावरती SIT स्थापन केलेली आहे. SITला पण आता आपण यावेळी आजच्या मीटिंगमध्ये कडक निर्देश दिलेले आहेत. जवळपास आपल्या 4 काय 5 आपल्या FIR आहेत, त्या FIR वरती महिन्याभरात अजून त्यांच्याकडनंही काम झालेलं नाही, तर त्यांना आता स्पष्ट निर्देश दिलेले आहे की या संपूर्ण FIR वरती काम करून 48 तासामध्ये या सगळ्या FIRचा अहवाल मला या टेबलावरती पाहिजे, किरीटभाई यांच्याकडे पण पाहिजे आणि जे कन्सर्न अधिकारी आहेत त्यांच्या टेबलवरती पण पाहिजे. इतकी मोठी कारवाई या ठिकाणी जन्म प्रमाणपत्राच्या बाबतीत झालेली आहे आणि खरोखर हा संपूर्ण जो विषय आहे हा किरीटभाईंनी सखोल अभ्यास करून हा मुंबई महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. काही दिवसांपूर्वी आपण बैठक घेतली होती अधिकाऱ्यांची, त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांना देखील अहवाल जमा करायला सांगितला होता. त्यांचे काही अहवाल आतापर्यंत आपल्याला आले प्रत्येक वॉर्ड स्तरावरच्या? हां, आता या ठिकाणी M ईस्ट असेल, L वॉर्ड असेल आणि E वॉर्ड असेल, या तिन्ही वॉर्डमध्ये मेजर आपल्याला घोटाळा जो जन्म प्रमाणपत्राचा आहे तो आपल्याला या वॉर्डमधून दिलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये 4 MOHला आपण निलंबित केलेलं आहे. बाकीची जे मुवमेंट आहे, जी कारवाई, आता मी ज्यावेळी ह्याची विचारणा मी आणि किरीटभाईंनी केली तर MOH एकतर आपल्याकडे भरती प्रक्रिया जरा स्लो असल्यामुळे जे कन्सर्न आता जे इतर MOH आहे त्यांना या सगळ्या कामामध्ये आपण लावलेले आहे. तर या ठिकाणी जे 20,000 आपल्याला जन्म प्रमाणपत्र मग त्याच्यात मायनर आणि मेजर त्रुटी दिसतात आहे त्याच्यावरती काम करण्याचं काम आपल्याला MOH कडूनच मिळणार आहे. तर ते घेऊन आपण ती पूर्ण लिस्ट आपण शासनाकडे पाठवतोय आणि त्याच्यामध्ये शासनाचं फक्त त्याच्यामध्ये एवढंच धोरण आहे की मूळ जे असतील जन्मचे ज्याचे प्रमाणपत्र आहेत त्यांना ठेवून त्यांच्याच नावाने जे बोगस तयार झालेले ते इमिजिएट रद्द करण्यात येईल. मॅडम, काही दिवसापूर्वी शिवसेना नेते संजय निरुपम यांची पत्रकार झाली, त्यातून थेट आरोप असा गेला होता की एकही बांगलादेशी फेरीवाला सापडला नाहीये, यावर आपलं मत आहे? आमचे संजय निरुपमजी असतील, आमचे उपमहापौर पण या ठिकाणी बसलेले आहेत. बघा, एक लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये आम्ही सगळे बसलेलो आहोत. आमची तळमळ ही मुंबईकरांसाठीच आहे. मग भारतीय जनता पक्षाची असेल, शिवसेनेची असेल, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची असेल, याच्यामध्ये आमचा अजेंडा एकच आहे की या ठिकाणी बांगलादेशी जर मिळाला तर त्याला आपल्याला काढायचं आहे. मूळ मुंबईकर असेल, मग तो कुठल्या महाराष्ट्रातून पण आलेला असेल, पण तो महाराष्ट्राचा आहे, मुंबईचा आहे, तो जर वर्षानुवर्षे या ठिकाणी फेरीवाला म्हणून काम करत असेल त्याला न्याय देऊन या ठिकाणी, आणि जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्याच्यामध्ये सापडलं नाही तर चांगलीच गोष्ट आहे. जर या पूर्ण 99,000 मध्ये एकही जर बांगलादेशी सापडला नाही तर ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय, पण सापडला तर नक्कीच कारवाई करू. त्या 99,000 फेरीवाल्यांना बारकोड केले देणार आहात, परंतु दुसरीकडे तुमचे नगरसेवक आहेत त्यांनी विरोध केलेला स्टँडिंग कमिटीमध्ये, कसं करता? आमचे तिवानीजी यांनी हा उपस्थित केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की QR कोड हा सरसकट देण्यात येऊ नये. त्यांची सूचना चांगली आहे.
फक्त मला ह्याच्यामध्ये एवढंच ॲड ऑन करायचं आहे की आपण ज्यावेळी एखाद्याला या ठिकाणी विक्रेता प्रमाणपत्र देतो किंवा QR कोड देतो तर त्याच्यामध्ये तिवाने यांचं असं म्हणणं होतं की त्याची पार्श्वभूमी चेक करा, गुन्हेगारी प्रवृत्तीचा जर असेल त्याच्यावरती काही गुन्हे दाखल झालेले असेल आणि आपण जर ते चेक केले नाही आणि पुन्हा आपण जर त्याला बारकोड देणार असू तर ते मात्र चुकीचं ठरेल आणि ही संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची आहे. तर प्रशासनाने या ठिकाणी झालंच तर पोलीस यंत्रणा त्याची पण त्याच्यामध्ये सहभाग घेऊन या पद्धतीचा जो एखादा प्रमाणपत्र किंवा बारकोड देताना त्या फेरीवाल्याची पार्श्वभूमी तपासणी ही जास्त महत्वाची आहे. नालेसफाईची सध्या परिस्थिती काय? कारण अनेक ठिकाणी अजूनही कचरा दिसतोय नाल्यात. माझ्याकडे बरेच हे सगळे हे आलेले आहे. झोन 5 मध्ये आपल्याला जास्त हे दिसण्यात येत आहे. इतर मात्र नालेसफाईमध्ये आपण बऱ्याचपैकी 80 म्हणजे आपली 100% नालेसफाई आहे, पैकी आपण 80, 85, 90% पोहोचलेलो आहोत. झोन 5 मध्ये मी जेव्हा काल पूर्ण रिव्ह्यू घेतली तर तो फ्लोटिंग गाळ परत येतोय. इव्हन पंतनगरचा सोमयान आला त्याच्यामध्ये पण मला काही परत व्हिडिओज फोटो आले, पण ते परत पाहता त्याच्यामध्ये सगळा तरंगता फ्लोटिंग पूर्ण गाळ तो परत वरून असा खाली येतोय. तो जसजसा येतोय आम्ही पंतनगरच्या सोमयान आल्यावरचा आम्ही तिसऱ्यांदा काढतोय फ्लोटिंग गाळ. आधीचा जो डेप्थ हे होती गाळ होता तो आपण संपूर्ण काढलाय, पण आता जो सतत येतोय तो फ्लोटिंग येतोय. तर तो येत राहणार. मोठा पाऊस आल्यानंतर तो सरसकट पुढे सरकत जाणार, पण जेव्हा जेव्हा फ्लोटिंग पण मोठ्या प्रमाणात येतोय तो पण आपण काढतोय. मी असं म्हणणार नाही की पूर्ण, पण झोन 5 मध्ये थोडं स्लो काम चालू आहे तर त्याच्यावरती आमचं जास्त लक्ष आहे. बाकी आम्ही इतर नाले बऱ्यापैकी आमचे क्लीन झालेले आहेत. मॅडम, मराठी भाषेसंदर्भात मराठी पाट्या असायला हव्यात म्हणून त्या पाट्या आपण त्याची मोहीम सुरू केली होती. आता तिची 13 तारखेपर्यंत पहिला टप्पा संपेल. हे सगळं चाललंय, पण दुसऱ्या बाजूला याच मुंबईमध्ये जर नोकरी संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा आलाय. एका कंपनीनं जाहिरात काढली आणि जाहिरातीत मराठी भाषिक वगळून इतर भाषिकांना संधी दिली जाते, तर त्याचं जाहिरातीत थेट म्हटलं जातं. नाही, मुंबई आणि महाराष्ट्र हे मराठी माणसाचं आहे. मुंबईने सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. मुंबईने मुंबई महानगरीने मूळ मुंबईकर, मूळ मराठी भाषेची मुंबईकरांनी सर्व जाती धर्मांना इथे सामावून घेतलेलं आहे आणि सगळ्यांचाच आदर ठेवलेला आहे. पण तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जरी व्यवसाय केला पण तुमच्या बोलीभाषेमध्ये मराठी ही भाषा आलीच पाहिजे. काही ठिकाणी जर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला 1 महिना 15 दिवस शिकण्यासाठी द्या तर आम्ही द्यायला तयार आहोत. या ठिकाणी मुंबईकरांचं मन फार मोठं आहे, उदार मनाचे मुंबईकर आहेत. तुम्हाला या ठिकाणी जर 1 महिना हवा असेल, 15 दिवस हवे असतील, 20 दिवस हवे असतील मराठी भाषा शिकण्यासाठी ते घ्या, पण तुम्ही मराठी या ठिकाणी मुंबई आणि महाराष्ट्रात नक्कीच बोला, हा माझा आग्रह असेल. नाही, तसं जर असेल मराठी व्यक्ती वगळता नाही तर त्याच्यावरती अशा पद्धतीचं जर असेल तर मी पूर्ण माहिती घेईन आणि त्यांना आमच्याकडनं नोटीस पाठवली जाईल. अशा व्यक्तींवरती कारवाई केलीच पाहिजे. मराठी भाषेसाठी आम्ही फार आग्रही आहोत. मुंबईमध्ये संपूर्ण समाजाच्या जातीच्या पंथांना आपण सामावलेलं आहे, पण तुम्ही या मुंबईमध्ये असताना तुम्हाला मराठी ही आलीच पाहिजे, हा महापौर म्हणून माझाही आग्रह आहे. मी सह्याद्रीमध्ये जी मीटिंग झाली, वर्षा बंगल्यावरती CM साहेबांच्या पण अध्यक्षतेखाली ही मीटिंग झाली होती. त्यावेळी आम्ही पूर्ण बीएसटीच्या कंत्राटी बस असतील किंवा BSTचा आगार असेल या सगळ्याच विषयांवरती आम्ही साधक बाधक चर्चा केली. पण त्यावेळी मी हा विषय काढला होता की आपण जे वेटलिस्टवरती ज्या बसेस आपण घेतलेल्या आहेत तर त्यांच्या ड्रायव्हर लोकांना व्यवस्थित प्रशिक्षण दिलं जातंय का? कारण आतापर्यंत जेवढे ॲक्सिडेंट म्हणजे मी महापौर म्हणून पण झाल्यावरती मग ते कुर्ला असेल, भांडूप असेल आणि परवाच ते झालेलं दादरचं जर असेल तर या ठिकाणी आपल्याला बसेसची काय यंत्रणा आहे आणि त्याच्यावर ठेवणाऱ्या ड्रायव्हरची किती त्याचं पूर्ण माप झालं पाहिजे की त्या पद्धतीचं त्याला प्रशिक्षण दिलं आहे का? ही संपूर्ण कंत्राट दिलेल्या ज्या ऑलेक्ट्रा वगैरे काय असतील कंपन्या, त्या कंपनीच्या बाबतीत मी कृष्णा विश्वासराव यांच्याशी त्या बाबतीत बोललेले आहे. पण एक मात्र आहेच की कंत्राट बस देण्यावरती माझी थोडी नाराजी आहे. मी जेवढी माहिती घेतली तर एक साधारण 2-2.5 हजार आपले बस आहेत, तर बाकीचे नाही 250 58 मला वाटतं आपली स्वतःचे बसेस आहेत आणि जवळपास 2-2.5 हजार खाजगी आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. तर यावरती मला असं वाटतं कृष्णाताईंबरोबर मी नक्कीच चर्चा करेन की आपण पूर्वीसारखी का नाही पद्धत आणू शकत. आणि समजा तर आपली BST जर यामध्ये तोट्यामध्ये असताना त्यांना जर हा विषय करावा लागतोय, घ्यावं लागतंय, तर मग त्या ड्रायव्हरला चांगलं प्रशिक्षण द्या.
पूर्ण माहिती घ्या, त्यांनी व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन त्याच्यावरती त्यांनी चालक म्हणून जायला हवं, हा माझा आग्रह असेल. ज्या ठिकाणी अपघात होत आहेत आणि त्या ठिकाणी जे म्हणजे गाडी चालक जे आढळून येतात ते कंत्राटीच असतात असं नाही, आता ही जी कंत्राट पद्धतीवर आहे त्याच्यावरती कंत्राटीच बस चालक आहेत आणि बस पण कंत्राटीच आहे. तर त्यामुळे चालक आणि वाहक हे दोघंही कंत्राटी बेसवर असल्यावर ज्या कंपन्यांना ही कॉन्ट्रॅक्ट मिळतं त्यांची जबाबदारी आहे ना, त्या ठिकाणी जे चालक आहेत त्यांना पूर्ण प्रशिक्षण देणं, त्यांना गाडी चालवता येते की नाही, त्यांचा मानसिक हे पण कसं आहे, संपूर्ण त्यांची तपासणी केली पाहिजे, त्यांच्या आरोग्याची पण तपासणी करा, त्यांची पार्श्वभूमी बघा, अशाच पद्धतीने ती गाडी त्यांच्या हातामध्ये द्या. कारण ह्याच्यामध्ये होतंय काय, रस्त्यावरती नियमाप्रमाणे चालणारा माणूस आज बळी पडतोय त्यांच्या चुकींमुळे. आज जर कुर्ल्याचं ऍक्सिडेंट बघितलं, भांडूपचं बघितलं आणि आता आपण दादरचं पण बघितलं, तर हे होता कामा नये अशा पद्धतीने. तर मला तर तुम्ही पर्सनली विचारणार तर मला तर काही हे आवडलेलं नाहीये. तर ह्याच्यावरती मी सेठ मॅडमशी पण बोलणार आहे BSTच्या आणि ताईंशी सुद्धा ह्याच्यावरती मी चर्चा करणार आहे.